मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा. प्रसिद्ध व्यावसायिक सुशील केडियाने राज ठाकरेंना डिवचलंय. राज ठाकरेंना टॅग करत एक्सवर सुशील केडिया यांनी पोस्ट केली आहे. 30 वर्ष मुंबईत राहूनही मला मराठी फारशी कळत नाही. पोस्ट केल्यावर केडियांकडून सुरक्षेची देखील मागणी करण्यात आली. तर मराठी माणसांची काळजी घेण्याचं नाटक जोवर तोवर मराठी शिकणार नाही असं सुशील केडिया म्हणाले. गेली 30 वर्ष मुंबईत राहिल्यानंतरही मला मराठी भाषा फारशी कळत नाही. तुम्ही ज्या प्रकारे गैरवर्तन करत आहात ते पाहता जोपर्यंत तुमच्यासारख्या लोकांना मराठी माणसांची काळजी घेण्याचं नाटक करण्याची परवानगी दिली जात राहील तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही. काय करायचं बोला, असा सवाल सुशील केडिया यांनी उपस्थित केला. आव्हान देण्याचा प्रयत्न केला मी पाहिजे. आणि महाराष्ट्रात राहून मराठी शिकणार नाही ही जी मस्ती वाढलेली आहे ती एकनाथ शिंदे, अमित शहा यांच्या राजकारणाने आज जे गुजरातचा नारा दिला त्याच्यामुळे त्या पिढ्यासारख्या लोकांना बळ मिळते आणि मराठीच्या विरुद्ध अशी भूमिका घेता यावी म्हणूनच तर अमित शहाने शिवसेना तोडली आणि फोडली. मराठी बोलणार नाही हा त्याचा अधिकार, पण जो मराठीमध्ये व्यवहाराने बोलणार नाही त्याच्याशी कोणताही व्यवहार मी करणार नाही हा मात्र आपला अधिकार. आणि म्हणून तुम्ही जोर जबरदस्ती कोणी कोणती भाषा बोलायची यावर करता येणार नाही. पण जे आमच्या राज्यात राहून आमची भाषा बोलणार नाही, आमच्या या मातृभाषेचा अभिमान आमच्यासोबत त्यांना राहणार नाही, त्यांच्यासोबत मात्र आम्ही व्यवहार करणार नाही हे ठरवता येतं. त्यांना आम्ही पक्षाचं सदस्यत्व देणार नाही, त्यांना पक्षाच्या मंचावर बसवणार नाही, त्यांच्याकडून 1 रुपयाचं डोनेशन आम्ही घेणार नाही असा निर्णय करतोय. मला वाटतं मला याची कल्पना नाहीये, पण महाराष्ट्रात राहून अशा प्रकारे मराठी शिकणार नाही, येत नाही असं बोलणं त्या ठिकाणी उचित नाहीये. प्रत्येकाला आपली भाषा त्या ठिकाणी प्रिय असते आणि प्रत्येक राज्यातल्या भाषेची अस्मिता असते आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये निश्चितच मराठी भाषेविषयी या ठिकाणी सर्व भाषिकांनी त्या ठिकाणी आदरच बाळगला पाहिजे. अशा प्रकारचं वक्तव्य करणं त्या ठिकाणी योग्य राहणार नाही. ज्यावेळेस इथे येऊन या महाराष्ट्रामध्ये मी मराठी बोलण्याचा प्रयत्नही करणार नाही असे शब्द वापरले जातात तर ते महाराष्ट्रद्रोहीच आहे. सरकारने अशा स्वरूपाचे जे लोक आहेत त्यांना कंपल्सरी मराठी बोलण्याच्या संदर्भामध्ये काहीतरी कृती केली पाहिजे. या महाराष्ट्रात जो राहील त्याला मराठी आलीच पाहिजे, किमान त्याने मराठी बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.